नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आवळ्यापासून मुरंबा कसा बनवायचा। एक वर्षभर टिकतो हा मुरंबा, रसरशीत असा। पाहूया मग आपण आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात। आवळ्याचा मुरंबा रेसिपी। तर इकडे आता आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी मार्केटमधून मी अर्धा किलो फ्रेश आवळे आणलेत। हे आवळे आणल्यानंतर रात्रभर हे पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर मग काढून असे स्वच्छ कॉटनच्या कपड्याने सर्व आवळे हे पुसून घ्यायचे। पुसल्यानंतर एक काटे चमच्याने हे प्रत्येक आवळ्याला होल पाडून घ्यायचं, म्हणजे आपण साखरेच्या पाकामध्ये टाकतो किंवा गुळाच्या पाकामध्ये टाकतो किंवा शिजवतो तर तो पाक आतपर्यंत व्यवस्थित जातो आणि छान असे मऊ असे गुलाबजामसारखे आपले आवळे हे तयार होतात आणि छान वर्षभर आपला हा मुरंबा टिकला जातो आणि व्यवस्थित राहतो। तर गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवा। पाण्याला उकळी आल्यानंतर मोदक पात्राची एक चाळण घ्या। पातेल्यावरती चाळणी ठेवा आणि त्यानंतर एक एक करून सर्व आवळे मोदक पात्राच्या चाळणीवरती ठेवा किंवा उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही आवळे हे उकडून घेऊ शकता, म्हणजे शिजवून घेऊ शकता। तर मी हे वाफेवरती पाण्यावरच्या शिजवून घेणार आहे। तर हे आवळे शिजवण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात। तर आता पाहूया आपण 10-15 मिनिटं आपले झालेले आहेत आणि मस्त आपले इथे आवळे वाफेवरती पाहत आहे शिजलेले आहेत। शिजवताना गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची। तर इथे हे पहा मस्त आता हे आवळे वाफेवरती शिजलेले आहेत। आता आपण गॅसवरती एक कढई ठेवा, त्यामध्ये अर्धा चमचा तूप घाला। तूप व्यवस्थित वितळल्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 लवंगा आणि दालचिनीचा एक तुकडा घाला, म्हणजे आपल्या मुरंब्याला खूप छान असा वास येतो आणि खूप छान राहतो। तर इथे तुपावरती थोडंसं परतून घ्या खडा मसाला तो आणि त्यानंतर याच्यामध्ये गूळ घाला। तर इथे पाव किलोला थोडा जास्त गूळ आहे। हा गूळ मी चिरून घेतलेला आहे, तुम्ही किसून घेतला तरी चालेल। आणि गूळ हा पूर्ण वितळेपर्यंत सतत हलवत राहायचं। तर इथे आता पूर्ण गूळ आपला हा वितळलेला आहे, हे पहा। आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवा। तर आता गूळ वितळल्यानंतर जो आपण शिजवलेला आवळा आहे तो घाला आणि तो सर्व व्यवस्थित गुळामध्ये सर्व आवळे मिक्स करून घ्या। गॅसची फ्लेम थोडी वाढवा। त्यानंतर याच्यामध्ये भाजलेले जिरेपूड घाला अर्धा चमचा, पाव चमचा मिरी पावडर घाला, थोडंसं चवीला याच्यामध्ये मीठ घाला आणि सर्व परत मिक्स करून घ्या। गॅसची फ्लेम थोडीशी वाढवा। तर इथे सर्व आता मिक्स झाल्यानंतर हे पहा इथे आता आवळ्यांना आता पाणी सुटलेलं आहे आणि गुळामध्ये आता छान आपले हे आवळे आपण हे शिजवून घ्यायचे। तर हे पहा, तर मस्त असा मऊ असा गुलाबजामसारखा होतो मुरंबा। मी दाखवते त्या पद्धतीने नक्की करा आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही करा। फ्रेश आवळ्यांचा मुरंबा कसा बनवायचा आहे तो मी तुम्हाला आज दाखवत आहे। तर इथे छान बघा, आता जसा आपला आवळा शिजेल तसा गुळामध्ये आवळ्याचा थोडा कलर आपल्या चेंज होत आहे। आता गॅसची फ्लेम बारीक करा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी याच्यावरती आपण झाकण ठेवा।
तर पाहूया आपण आता 3 मिनटं झाल्यानंतर. हे पहा, गुळामध्ये आपला आवळा आता खूप छान असा शिजलेला आहे. आणि गॅसची फ्लेम आता बंद करा आणि कढई खाली उतरून घ्यायची. आणि आता एका काचेच्या बाउलमध्ये हा मुरवळा सर्व करत आहे. आणि सर्व मुरवळा बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. मग कशी वाटली आजची रेसिपी? गुळाच्या पाकातील आवळ्याचा मुरंबा रेसिपी बहुगुणी आणि पौष्टिक रसरशीत अशी ही आज मी दाखवलेली तुम्हाला रेसिपी आवडली जर असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मी दाखवली त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा. आणि कशी झाली तुमची ही मोरावळा रेसिपी मला नक्की सांगा. मग चला तर पटकन रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच आपल्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.